पिछड़ा वर्ग मोर्चाचा, बहुजन क्रांती मोर्चाचा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचा, मेश्राम साहब अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मेश्राम साहब अब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चलेगा वोट हमारा, राज तुम्हारा। नहीं चलेगा, नहीं चलेगा। मेश्राम साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत मुक्ती मोर्चाचा जय हो। नमस्कार, मी अमोल सूर्यवंशी, भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। हे जे आंदोलन आहे, या आंदोलनाचं खरं कारण काय याच्या मागे, तर जे ओडिसामध्ये राष्ट्रीय अधिवेशन होणार होतं बामसेफ आणि सहयोगी संघटनांचं, हे राष्ट्रीय अधिवेशन RSS आणि भाजपाच्या माध्यमातून आणि ओडिशा सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आलं। त्या ग्राउंडची, जिथे हे राष्ट्रीय अधिवेशन होणार होतं त्या ग्राउंडची परमिशन नाकारण्यात आली आणि कुठेतरी आपल्या संविधानावरती, आपल्या मूलभूत अधिकारांवरती कुठेतरी गदा आणण्याचं काम हे RSS आणि बीजेपीच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे आम्ही हे 4 चरणांमध्ये चरणबद्ध आंदोलन भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून करत आहोत। याचं पहिलं चरण 7 तारखेला SDM कार्यालयावरती आम्ही निवेदन देण्याचा कार्यक्रम केला। आज 19 तारखेला आम्ही धरणा प्रदर्शन केलं। अजून आता येणाऱ्या 28 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये रॅलीचा आयोजन करण्यात येणार आहे। भरपूर मोठ्या रॅली होणार आहेत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये। त्याचबरोबर 22 फेब्रुवारीला RSS जे हेडक्वार्टर आहे नागपूरला, त्या ठिकाणी लाखो जे SC ST OBC समाजातील लोक आहेत, हे लोक एकत्रित येऊन महामोर्चा हे RSSच्या हेडक्वार्टरवर काढणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या संविधानिक हक्क अधिकारांवरती कोणीही तेढ निर्माण नाही केली पाहिजे किंवा आमचे अधिकार रद्द नाही केले पाहिजे, यासाठी आम्ही हा आंदोलनाचा हे आंदोलन पुकारलेलं आहे। त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं। 28 तारखेला आपल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये रॅली होणार आहे आणि 22 फेब्रुवारीला आपण नागपूर येथे RSS हेडक्वार्टरला घेराव घालणार आहोत, तिथे महामोर्चा काढणार आहोत। मी सर्वांना विनंती करतो की 28 तारखेला आपण वसमत येथील SDM कार्यालयासमोर जी रॅली होणार आहे या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि 22 फेब्रुवारीला नागपूर येथे जे RSS हेडक्वार्टर वरती महामोर्चा होणार आहे, या महामोर्चाला सुद्धा यायचं आहे। आज वसमत या ठिकाणी SDM कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाच्या आमची जी मागणी आहे, ओडिसा कटक या ठिकाणी बामसेफचं जे राष्ट्रीय अधिवेशन होणार होतं 42वे, ते ऐन वेळेला रद्द केल्यामुळं त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन या ठिकाणी आम्ही उपस्थित केलेलं आहे। कारण तर ओडिसा कटक या ठिकाणी बामसेफचं जे 42वे अधिवेशन होणार होतं, त्या ठिकाणी RSS आणि BJP मार्फत या अधिवेशनाची जी परवानगी नाकारली, त्याच्याबद्दल हे या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून या देशामध्ये जे शेतकऱ्याचा सत्यानाश करणारं सर्वात मोठं जहरीलं जे रसायन आहे म्हणजे दारू, ती दारू सुद्धा बंद व्हावी, यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर लातूर या ठिकाणी अनुष्का पडोळे या छोट्या बालिकेवर तिच्याच महाविद्यालयामध्ये फाशी घेऊन मरण पावली असा आरोप त्यांनी केलेला आहे। तर तो आरोप नसून ती हत्या आहे, तो खून आहे, अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी आम्ही SDM साहेबांना दिलेलं आहे।